आज तू भलताच खुश दिसतोय. काकू आज आपण लय खुशी दे बघा. आणि काय रे, आज तुझे मित्र येणार आहेत म्हणे, हो ना? हो काकू, मित्र नाही बरं का, आपला यार येतो यार, एकदम जिगरी यार, ज्याच्यासाठी आपण हाई बेजार. आला समोर की आपण करणार त्याचाच जय जयकार. हा तुझं बाबा काय? बरं आहे. खरंच खूप उशीर झाला हो वीरेनला, अजून कसं आला नाही? तरी मी तुम्हाला म्हणत होते की आपण जाऊया विमानतळावर त्याला आणायला. त्यांनी सांगितलं होतं ना की घ्यायला येऊ नका म्हणून, त्याचा तो येईल. थांब जरा, वाट बघूया आपण, येईल तो. काकू अगं तू टेन्शन नको घेऊ, विरेन आला ना की लगेच हॉर्न वाजवून तुला मी सांगतो. ठीक आहे, तू बस आतमध्ये, मी आहे. काय रे, तुला काय आज भाडं बिडं नाही का? काय काका, आपला यार इतक्या वर्षांनी आपल्याला भेटणार आहे आणि आपण भाडं मारूय नाही. खूप प्रेम करतो नाही आपल्या वीरेनवरती. हो ना. सख्या भावाप्रमाणेच आहेत अगदी दोघे जण. अपना भाऊ आला, अपना भाई आया रे, नाचो, तू आला, नाचो भाऊ भेट. कसा आहेस यार? अरे हो हो, वाट बघतोय तुझी. हा, बरं झालास का तू? नाही ना, अरे हो, आहे तब्येत हो. एकदम मस्त आहे तुझी. कसा आहेस? भाऊ विजय. भावाचं नाव विसरला तू? अरे हो विजय, ते किती घाण वास येतोय त्या कपड्याचा. अरे ते रिक्षा पुसत होतो ना मी, त्याचा भाऊ तू इतक्या वर्षांनी भेटतोय, गले तो मिल भावा, ऐसा कैसा गले अरे तो मिल. अरे हो हो हो, मी काय म्हणतोय, एवढीच बॅग आहे ना तुझी? आहे का अजून गाडीत? एवढीच आहे. नाही ना, चल चल मग. अरे काका काकू कधीची वाट बघते तुझी. चल ये ये. आला बघा वीरेन कसा आहेस बाळा? मी मस्त, तुम्ही कसे आहात? छान. किती वाट बघत होते माहितीये का रे, एवढा उशीर झाला तुला? गुलाबजाम. तुझे फेवरेट गुलाबजाम. आई, अगं खरंच नको मला. अरे एवढ्या दिवसांनी घरी आलायस, मी सगळं आवडीचं केलंय तुझ्या, आणि काय बरं तुझं चाललंय हे नको ते नको. घे. आई एकदा सांगितलं ना तुला मला नको म्हणून. नाही खायचेत मला, शुगर डिटेक्ट झालीये मला. आई हे बघ, हल्ली हे खूप कॉमन झालंय, तू अजिबात काळजी करू नको. अगं हल्ली 99% लोकांना असते शुगर. अगं तू असं तोंड पाडून काय होणार आहे? हा, उद्या आपली सुनबाई येणार आहे, ते समोर तू अशीच जाणार आहेस का? तुम्ही थांबाव. वीरेन, तुझी होणारी बायको आहे, तिला हे माहितीये का सगळं? हो आई, तू काळजी करू नको, तिने मला माझ्या शुगर सकट ऍक्सेप्ट केलाय. ए आई, अगं चिल. हे बघ, आता माझ्या वाटणीचे 2 गुलाबजाम तू खाऊन टाक. काही नको आहेत मला गुलाबजाम. वीरेन, खूप गोळ्या घ्यायला लागतात का रे? म्हणजे अरे मगाशी जेवायच्या आधी पण तू एक गोळी घेतलीस म्हणून विचारते. शुगर थोडी हेवी आहे ना, म्हणून घ्यावी लागते. पण आई, काळजी नको करू.
आई अगं काय करतेस तू हे? शुगर कमी होईल यानी. नाही नाही नको, तू प्लीज सोड ते. अगं आई, अगं कुठल्या काळात जगतोय आपण? अगं गोळ्या घेतोय ना मी. काय होतंय त्या गोळ्यांमुळे? हे बघ, आमचे आपले जुने उपाय, पण यामुळे शरीरातली उष्णता कमी होईल. बरं वाटेल तुला. हा, बास नाही प्लीज, मला नकोय असं काही. गप्पा बस, करू दे मला. आणि काय रे वीरेन, हे अशी कशी एवढी शुगर वाढली एकदम तुझी? बास नाही. अगं आता जे आहे ते आहे. असं कसं आहे ते आहे? काही नाही, आपण करूयात उपाय. मेथी दाणे भिजत घातलेत मी, सकाळी देईन हं तुला खायला. आणि मावशी मागे काहीतरी म्हणत होती, कसलं तरी चूर्ण वगैरे, ते सुद्धा बनवणार आहे मी. होशील तू बरा. आई, हे सगळं किती दिवस करणार आहेस तू? तुला जोपर्यंत बरं वाटत नाही तोपर्यंत. अगदी रोज करणार मी, कळलं? पण मी इथं फक्त 2च महिने राहणार आहे. मी बाहेर फ्लॅट बघतोय, मला इथं राहायचं नाहीये. काय रे बाबा, इतक्यात आम्हाला कंटाळास की काय? वीरेन, राजा तुला इथे कसली अडचण आहे का? आई अगं अडचण कसली? हां अगं मलाही माझी काही स्वप्न आहेत, मलाही माझी काही ध्येय आहेत. तुम्ही पण गाव सोडून शहरात आलातच ना, तसंच मलाही माझ्या आयुष्यात थोडं पुढे जायचंय. मलाही आयुष्य चांगलं जगायचंय. प्लीज मला माझं लाईफ माझ्या पद्धतीने जगू देत. सगळा पाय तेलकट करून ठेवलास. सुमित्रा, अगं याची शुगर वाढली आहे म्हणतोय, पण मला तर वाटतंय की याचा कडवटपणाही दिवसेंदिवस वाढतच चाललाय. एक्सक्यूज मी. हा ताई बोला. ताई, हा ओ ताई, खाली गेला का परत? हो ताई हो ताई, अहो काय करताय? ताई थांबा, खालीच थांबा तुम्ही, मी आलो, थांबा. हा बोला ताई, कुठे जायचंय? दहीसर, बोरिवली, मीरा रोड, बोला. नाही नाही नाही, ते वीरेन कुठल्या फ्लोअर राहते? तुम्ही पारुल ना? हा हो पारुलची. पण तुम्ही ओळखलं? अहो मी कसं ओळखलं म्हणजे, मला काकूनी सांगितलं. काकू कोण? वीरेनची आई, अहो तुमच्या होणाऱ्या सासूबाई. ओ अच्छा. हा पण तुम्ही कोण? म्हणजे तुम्ही कोण? मी वीरेनचा मित्र, आणि साधा सुद्धा नाही बरं का, एकदम लंगोटी आहे यार. लंगोटिया? जाऊ दे ना, तुमची सगळ्यांची ओळख करून देतो मी. चला या या माझ्या मागे या, चला चला. ओ शिंदेताई, काय? ओळखलं का यांना? नाही. हो आमचे वहिनी साहेब, वीरेनची होणारी बायको. अरे वा, गोड आहे गोड. पारुल नाव आहे बरं का, पारुल. भारी नाव खूप आहे. छान आहे, खूप छान आहे. हो, अजून नको सांगू कोणाला. काय झालं? मी कोणाला सांगितलं नाही अजून. आता हाय ते हाय. वहिनी साहेब, प्यार किया तो डरना क्या, आणि लपून छपून करना क्या. आहो नको नको, तुम्ही फक्त मला सांगा की ते कुठल्या फ्लोअरवर राहते. हे बघा, पहिल्याच मजल्यावर आहे, 101. हा पहिल्याच मजल्यावर, लगेच. हा तो मी आलोच, तो येऊ का? नाही नाही, मी जाते. बरोबर, 101 बरं का. हा पहिल्याच मजला. ताई चहा द्या ना एक पाठवून. हा हो. आलास? कॉफी आणते तुझी? नाही नाही आई नको. बाबा, थोडं बोलायचं होतं. अरे बोल ना. आई, बाबा, काल मी जे काही वागलो त्याबद्दल आय एम रिअली सॉरी. मला खरंच माफ करा. अरे
आई बाबा मुलांच्या बोलण्याचं कधी वाईट वाटून घेतात का? हा, आम्ही ते सगळं केव्हाच विसरून गेलोय. जाऊ दे, सगळं विसरून जाते. कॉफी आणते तुला. तू 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 इथे मला फोन करायचास ना. इट्स ओके. ये 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 आत ये. पारुल ना, माझी होणारी सून. काय बरोबर ओळखलं की नाही मी? मी सांगणारच होतो की ही पारुल. हो का? नमस्कार. अगं असू दे असू दे, औक्षवंत हो. अगं औक्षवंत हो म्हणजे तुला खूप छान आयुष्य मिळू दे. हा. बरं, तुम्ही सगळेजण आता गप्पा मारत बसा. मी अळूवडा केल्यात खास हिच्यासाठी. नाही म्हणजे फोनवरती ऐकलो होतं मी एकदा, म्हणून मुद्दामच केलेत. आलू. आलू वेगळा आणि आळूच्या वड्या वेगळ्या, वेगळंच असतं ते. अरे मी घेऊन येते, म्हणजे बघितल्यावर कळेल तिला. हा आलेच तू बस. हा आलेच मी. अगं बस ना. हे तुमच्यासाठी. हो थँक्यू. बस बस. आई बाबा कसे आहेत? सरस. छान आहे. Good. हे बघ, ह्या अळूवड्या आता हे मी काप केलेत ना, हे तेलात तळणार. ओ अच्छा, याला तर आम्ही पात्र बोलते. काय? पात्र. अगं पात्रा आम्ही खात नाही, पात्रा आम्ही पोस्टाने पाठवतो. काही नाही ग, काही नाही. काय हो तुम्ही पण पहिल्यांदा आले ती आपल्या घरी आणि कसले विनोद करतायत तुम्ही? जरा गप्प बसा ना. काही नाही. छान असतात बरं का ह्या खायला. मी टेस्ट करू? सारू छे મને ભાવ્યો. बघ मी तुला सांगितलं होतं ना तिला आवडणार नाही म्हणून. कशाला दिलेस? अगं बाई, आवडलं नाही का तुला? आई, अगं ती काय म्हणते ती ऐक तरी. तिला त्या खूप आवडल्यात आणि त्या खूप छान झाल्यात असं म्हणायचंय तिला. हो का? मग आत्ता तळून आणते तुझ्यासाठी. तळून खाल्ल्या ना की आणखी सुंदर लागतात, अगदी खुसखुशीत. हा आलेच मी. मी पण येऊ तुम्हाला हेल्प करायला? तू येतेस हेल्प करायला? हो. चल स्वयंपाकघर दाखवते तुला. हा. तुझ्यासाठी पण आणते. चल. सारू छे. या या या. दमली नाहीस ना काम करून? नाही. काय किचन मध्ये मदत करून झाली का? हो, स्वयंपाकाची अगदी आवड आहे हो मुलीला. चला येते मी आता. अधूनमधून येत जा घरी. इनामदार काका. अरे काय आज मला कोणी बोलवलं नाही. बाबा कसा आहेस? काकू चाल नाही बोलवलं आज मला. याला काय अर्थ आहे का? काय रे शाण्या, तू काय पाहुणा आहेस का? घरामधलाच आहेस ना तू? आमंत्रण द्यायचं हो तुला. नाही नाही तसं नव्हतं. अरे वहिनी साहेब, तुम्ही कुठं बाहेर चाललाय का? सोडू का मी आपली रिक्षा एकदम टाकाटक एकदम फर्स्ट क्लास मध्ये? नाही नाही, काय आवश्यकता नाही. ती तिची कार घेऊन आली. कार आहे? मग तर लयच भारी काम आहे, काय टेन्शनच नाही. कार आहे मॅडम कडे. काय विजय आज इकडे कुठे? हा काय विशेष? विशेष म्हणजे सत्यनारायणाची पूजा, त्याची वर्गणी. हो अरे हो. हे घे. बरं काका, मी काय म्हणतोय, आता तुम्ही रिटायर व्हायचं. हा काय म्हणजे कसं आहे, आपला भाऊ आला ना आता वर्गणी सगळी तोच देणार. काय आता इथून पुढची सगळी वर्गणी आपला भाऊ देणार आहे, आणि ते पण इंडियन करन्सी नाही बरं का, फॉरेनची करन्सी, कारण फॉरेन रिटर्न आहे ना भाऊ, नाही का? चल बाबा, आता मला वेळ नाही जास्ती, चल वर्गणी काढ. कसं आहे, खूप काम आहे बाबा, तुला काय सांगायचं आता इथली की काम. दुसरा काम धंदा आहे की नाही? एवढा रिकाम टेकडायस तू? अरे भावा, सत्यनारायण आहे, असं काय करतोय? आणि एवढी सगळी महत्वाची कामं सोडून मी काय रिक्षा चालवला तो होता? काय बोलतोय राव तू, फॉरेन रिटर्न? हा मस्करीच करतोय. आणि कसं आहे भावा, पहिले पूजा फिर काम तुझ्या, नाही का वहिनी? बघ
बहिणीनं पण पडलंय काय तू र अरे कसली आली आहे पूजा? टाइमपास आहे सगळा, त्यापेक्षा जाऊन 4 कामं करा. काय विर्या तू बोलतोयस होय? अरे लहानपणी तूही वाट बघायचास या दिवसाची, विसरलास? आपण पूजा झाल्यावर रात्री उशिरापर्यंत तबला वाजवत बसायचो. आणि प्रसादाचं तर तुला माहितीच आहे की तू सगळं विसरलं रे. बरं तुला एक गंमत दाखवतो. मी अजूनही आपले फोटो ठेवलेत, तुला दाखवतो. हे बघ हा फोटो बघ, केवढा जुना आहे माहिती आहे? 5वीत होतो आपण, 5वीत. तुला किस्सा सांगतो, तुला आठवतं का नाही माहीत नाही. तिची पॅन्ट घातली ना तू मागे, ती मागे फाटलेली, त्याला होल होतं आणि बाकी सगळी पोरं त्याला शेपूट लावून तुझ्या मागे फिरत होती. तुला इतका राग आलेला तुला. लहानपणीच्या गोष्टी लहानपणीच विसरायच्या असतात. आता मोठे झालोय आपण. आणि कशाला करायचा तो सत्यनारायण? हा, आपण काय करत नसतो रे भावा, होय ना. तो सगळी सेवा करून घेतो आपल्याकडनं आणि त्याचं सगळं सुख आपल्याला मिळतंय. सुख? काय असं सुख मिळालं रे तुला? तो सोसायटीतला मनोज, तो कुठेतरी पोस्टात नोकरीला लागला, तू रिक्षा चालवतोस, म्हणजे काय सगळी सुख आपल्या पायाशी लोटांगण घालतायत असं जर तुला वाटत असेल ना, कठीण आहे. विरेन इट्स इनफ. नाही, उघडू देत ना मला यांचे डोळे. देवाचा सोड रे भावा. पण मी काय म्हणतो, त्या निमित्ताने सगळे एकत्र येतात, मजा मस्ती करतात, वातावरण प्रसन्न राहतं ना. ते हे काय कमी हवंय? क्रेझी मोरॉन्स. मूर्खपणा आहे सगळा, नॉनसेन्स. विजय दादा, तुम्ही नका मनावर घेऊ. मला बघायला आवडेल सत्यनारायणन. वहिनी साहेब, सत्यनारायणन नाही, सत्यनारायण. अच्छा, एक मिनिट. हे घ्या कॉन्ट्रीब्युशन, पण एक कंडिशन आहे. बोला की वहिनी साहेब, तुम्ही बोलाल ती कंडिशन पूर्ण करू की आपण, त्यात काय एवढं. मला पण पूजेच्या तयारीमध्ये ऍड कराल ना? अरे ऍड करणार का म्हणजे? अहो 100% करणार तुम्हाला ऍड. असं कसं? फाईन, चालू दे तुमचं, पण एक लक्षात ठेवा, याच्याशी माझा काहीही संबंध नाही. आई, तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी समजावते त्याला. येते. कधी अकला येणार त्या लोकांना? अरे इतक्या मोठ्यांदा कोणी स्पीकर लावतं का? अरे आधी तो आवाज कमी कर. हा सर, सॉरी सर, ते आमच्या कॉलनीमध्ये एक इव्हेंट आहे ना, त्यासाठी लाऊडस्पीकर लावलाय. हो सर, हो मी पोचतो सर. फाईन सर, फाईन. स्टुपिड. काही बोलायचं का माझ्याशी? हे बघाय, तुला जे काही बोलायचं ते पटकन बोल, मला ऑफिसला निघायचं. अरे आज सोसायटीमध्ये सत्यनारायण आहे, आजच जायला पाहिजे का तुला? आई, माझी क्लायंट मीटिंग महत्वाची की तुझा हा सत्यनारायण महत्वाचा? हे बघ, आज बिल्डर सोबत माझी महत्वाची मीटिंग आहे आणि मला या असल्या फालतूपणासाठी अजिबात वेळ नाहीये. भावा यार, कशाला टेन्शन घेतो तू? हे बघ, सत्यनारायणाच्या कृपेने तुझी सगळी कामं होणार आहेत, कळलं का? काकू, प्रेम भारी आहे ना? छानच आहे. भावा बघ, काय म्हणतोय, तुझी श्रद्धा नसू दे रे, पण आईबाबांना बरं वाटतं म्हणून तरी ये, समजून घे ना. ए, माझ्या आईबाबांना बरं वाटावं म्हणून मी काय करावं हे सांगण्यासाठी तुझी गरज नाहीये. नाही, तू असशील चाळीचा हिरो बिरो, पण एखाद्या रिक्षावाल्याकडनं सल्ले घेण्याची वाईट वेळ माझ्यावर आली नाही. विरेन, हा काका, राहू दे, चालतंय, एवढं दोस्तीमध्ये चालतं. ये, मी तुझा दोस्तबीस नाही आहे. ए, तुझ्यासारखेच 2-4 रिक्षावाले शोध दोस्ती करायला आणि या फालतू पूजा करायला.
बस का भावा? नाही नाही, भावा पण नाही बोलायचं नाही का? साहेब बोलतो. माफ करा साहेब, नाही चुकलोच. माझी लायकी समजली नाही ना मला. नाही तुम्ही नका येऊ पूजेला, नका येऊ. पण आमच्या श्रद्धेबद्दल बोलायचा अधिकार नाही तुम्हाला. ह्या सत्यनारायणाची एक कृपेची प्रचिती येईल ना तुला, तेव्हा कळेल. हा फोटो बघ वीरेन, बघ. अरे आपण पूजा करायचो, आठव सगळं. झालं समाधान? माफ कर देवा, माफ कर. काय केलंस रे हे वीरेन? तू काळजी नको करूस काकू. काच तुटलीये, आपली श्रद्धा नाही. थांबा, तुम्हाला आठवते लहानपणी तुम्ही भांडायचात तेव्हा मी तुम्हाला लाडू द्यायचे आणि मग तुमचं भांडण मिटायचं. आत्ता आले. हा लाडू मी तुम्हाला अर्धा अर्धा देते. हा लाडू खाल्ला ना की परत तुमचं भांडण मिटेल. वीरेन घे बघू. हे बघ आई, आल्यापासून तुला 10 वेळेला सांगितलंय, हे गोड म्हणजे माझ्यासाठी विष आहे. अगं, लहानपणी संपलंय आता. स्टुपिड. वीरेन, ये, मी तुझा दोस्त बीस नाही आहे. हे तुझ्यासारखेच 2-4 रिक्षावाले शोध दोस्ती करायला आणि या फालतू पूजा करायला. आई, पारुल, मी बोलली होती ना मी येईल. पण सॉरी, जरा साडी घालायला उशीर झाला. साडी नेसायची असते, घालायची नसते काही. ये आत ये. हे काय आहे? अगं, ह्या मी तुळशी निवडते. सत्यनारायणाला 1001 तुळशी व्हायच्या असतात. ओ अच्छा. जा, आधी हातपाय धुवून ये आणि मग बस. हो, हे बघा, आता पारुलच्या समोर काही विषय काढू नका. ये बस. सावकाश, जमेल ना बसायला? काय करायचंय? हे बघ, हे असं घेऊन हे एक एक पान तोडायचं. असं जमेल ना? जमतंय जमतंय. तुम्ही दोघं कसे आहात? ठीक. का काही झालंय का? माझं काही चुकलं का? नाही ग, तुझं काही चुकलं नाही बघ. पण हा वीरेन आहे ना, चिडून बसलाय का आतमध्ये? का काय झालं वीरेला? काकू, हे बघ फ्रेम,
एकदम टाकाटक झाली की नाही परत? छान झाली. वहिनी साहेब तुम्ही पण बघा की. एकदा सरच आहे. मस्त झाले ना? हो हो. आई, वीरेन का रागवलाय? त्याचं कसं आहे ना वहिनी, तो सगळ्या गोष्टी अशा हिशोबात बसवायला बघ आणि डोक्याने विचार करतो आणि आम्ही मनानं. त्यामुळे थोडीफार चिल्लम चिल्ली व्हायचीच हो, असं काही टेन्शन होलं काम नाही. बट डोंट वरी, ही इज वॉचिंग. तो तुमच्या दोघांची फ्रेंडशिप लवकरच करेल आणि आज मी हेच प्रे करणार आहे. तुझ्या तोंडात साखर पडो. वीरेन, कशी दिसते मी? वंडरफुल. काम करतोयस? एक्सक्यूज मी, बॉसचा फोन आहे. आय हॅव टू टेक दिस. हां हॅलो सर. कुठेस तू वीरेन? सर घरी आहे, निघतो ऑफिसला. हे बघ ऑफिसला नको, पुण्याला आहे. मी एका क्लायंटला भेटायला आलोय, आपण इकडेच मीटिंग करू. व्हॉट? पुण्याला आत्ता? हे बघ तुझं प्रेझेंटेशन घेऊन ये, वाट बघतोय मी. पण सर ऐका ना, मी काय म्हणतो सर, पुण्याला येणार. या जस्ट निघतोय मी घरात. नाही. येस येस. अरे दादा, हे घे तुळस. ते नारायण देवा, मी फर्स्ट टाइम ही पूजा करते आणि मी तुझ्याकडे लगेच मागणार आहे. मला इथेच राहायचं आहे या गोड लोकांबरोबर. प्लीज वीरेनलाही असंच वाटू दे. हाऊ कॅन आर्ग्यू टू युअर सिनियर? हां, हे बघ मला एक्सपिरियन्स जास्त आहे, तू नवीन आहेस याच्यात. अहो पण सर, मी हे प्रचंड मेहनत घेऊन बनवलंय. मला खात्री आहे हे क्लायंटला नक्की आवडेल. हे तू मला शिकवणार? हां, यात मार्केटचा काही विचार केलेला नाही, स्टॅटिस्टिक्स नाहीत, कसं आवडेल क्लायंटला हे? सर, मी हे प्रेझेंटेशन कंपनीचा विचार करूनच केलंय. हो, तुम्ही काय फक्त माझाच विचार करतो एकट्याचा? सर, एकतर तुम्ही ऑल ऑफ सडन मला अचानक पुण्याला बोलवून घेतलं. सो वॉट? बोलून घेतलं म्हणजे काय? मी सिनियर आहे तुझा, तुला माझं ऐकायला लागेल. ठीक आहे, हे आहे असं प्रेझेंटेशन मी क्लायंटला देणार आणि मला खात्री आहे ते त्यांना नक्की आवडेल. देवा, तुझी पूजा आणि काय झालं ना यावेळी. इतक्या वर्षांनी माझा यार माझ्या बरोबर पूजेला असणार म्हणून किती खुश होतो मी. पण काहीतरी टेन्शन असणार आहे त्याला म्हणून चिडचिड होत असेल त्याची. पण आता तुझ्या कृपेने सगळं नीट होईल. तुझा आशीर्वाद फक्त आमच्या सगळ्यांवर असू दे बघ. हाय योगेश सर. मिस्टर विरेन, इज दिस द वे यू टॉक टू युअर सिनियर्स? राहुल सरांना काय बोललात तुम्ही? पण सर, अहो मी प्रचंड मेहनतीनं बनवलेलं प्रेझेंटेशन त्यांना आवडलं नाही सर, म्हणून त्यांनी मला. आवडलं नव्हतं ना? मग ते करेक्ट करण्याची जबाबदारी कोणाची आहे? तुमची ना? तुम्ही जर तुमच्या बॉसेसचं ऐकणार नसाल तर इट वोंट बी टॉलरेटेड. आय एम रिअली सॉरी.
पारुल, गळ्यातला नेकलेस खूप छान आहे तुझा. हे काय ग? पारुल, वीरेंचा काही फोन आला का? अजून कसा आला नाही तो? तो थोडा लांब गेला ना म्हणून उशीर झाला असेल. मी बघते त्याला कॉल करून. त्याला फोन कर आणि फोन लागला की मला कळव. हां बरं, तुम्ही सगळ्यांनी तीर्थप्रसाद घेतला का? हो. आलेच हं मी. हे बघ तुझ्यासारख्या माणसांची गरज नाही कंपनीला. मी बोलतो योगेश सरांची. उठ उठ कमॉन. हा प्रोजेक्ट तुझ्या हातात कसा राहतो ते मी बघतोच. लेट मी टेल यू वन थिंग क्लिअरली मिस्टर विरेन, तुम्ही जर तुमच्या बॉसेसचा ऐकणार नसाल तर इट वोंट बी टॉलरेटेड. पारुल, येते हा मी. हो. पारुल, काय झालं? लागला का वीरेनला फोन? नाही, मी केव्हाचं ट्राय करते. बहुतेक आउट ऑफ नेटवर्क आहे. अगं पण असा कुठे गेलाय तो? पुण्यालाच गेलाय तो, पण त्याला इतका उशीर होणार नव्हता. डोंट वरी, येईल तो. वीरेन, विजय भाऊ. हा वहिनी साहेब, काय झालं? विजय तू वीरेनला फोन लाव. आधी फोन लाव त्याला. काकू काळजी नको करू, मी लावतो फोन. थांब. हो दादा. बरं वाटतं तुम्हाला? बरं वाटते? हा काय होते? काय होते? काय होते? हो बोला. मुक्ता फोन वाजता यांचा. अरे उचल ना लवकर शशी. हो दादा उठा ना. काय होतं तुम्हाला? मुक्ता कट झाला फोन. कॉल बॅक कर ना. हो दादा उठा ना. काय होतं का? लॉक झाला फोन. अरे काय लॉक करतात यारे? अरे शशी गाडी आली, जा ना बाबा. हो जा बघ बघ ना, बघतो मी. हो दादा उठा ना. काय होतंय का तुम्हाला? काय झालं साहेब? गाडीचं पुढचं टायर पंक्चर झालंय. जरा बघता का? हा पुढचा ना बघतो. तिथे मागेच पंक्चर झाली आणि तसंच तिथून मी हळूहळू कमी स्पीडने तिथपर्यंत आलोय. जरा लवकर करता का प्लीज? साहेब तुम्ही डॉक्टर आहेत का? हो का? एक मनुष्य आमच्या इथे गॅरेजच्या इथे चक्रावून पडलाय. काय सांगता? कुठे? तो बरे. चला. अच्छा. देवा, आज माझ्या मुलाकडून खूप मोठी चूक झाली रे. पण तू त्याच्यावर राग नको धरूस. त्याला माफ कर. अजाण आहे रे तो. जिथे कुठे असेल तिथे सुखरूप ठेव त्याला. हॅलो, काय होतंय तुम्हाला? डॉक्टर आहेत बघा, डॉक्टर. हो दादा. मी ठीक दिसतो. बहुतेक ह्याची शुगर डाऊन झाली. तुमच्याकडे साखर असेल? साहेब आम्ही इथे कुठे राहतो? इथे साखर कशी भेटणार? आणि जवळपास दुकान पण नाहीये. अहो गोड काहीतरी असेल का तुमच्याकडे? आपल्याकडे सत्यनारायणाचा प्रसाद ना. जा घेऊन ये जा, लवकर पटकन घेऊन. हो दादा. हॅलो.
एक सेकंड ओके थोडंसं गोड केलं पोटात म्हणजे बरं वाटेल. बरं वाटतंय ना तुम्हाला आता? मी कुठे? अहो तुमची शुगर डाऊन झाली होती, पण आज या सत्यनारायणाच्या प्रसादामुळे तुम्ही वाचला. प्रसाद इथे कसा? सत्यनारायणाची पूजा तर माझ्या घरी कॉलनीत होती ना. आमच्या इकडे पण सत्यनारायणाची पूजा होती. त्याचाच प्रसाद आहे. ह्या सत्यनारायणाची एक कृपेची प्रचिती येईल ना तुला, तेव्हा कळेल. अजून कसं आला नाही विरेत? येईल का तो? काळजी नको सी. पारुल, तुझ्याकडे त्याच्या ऑफिस मधल्या कोणाचा नंबर आहे का? अरे शांत हो प्लीज प्लीज, रडू नका. येईल तो खरंच. शांत हो. काय आहे? मी बघून येतो. आलो. विजय, मला माफ कर. मी तुला खूप उलट सुलट आणि वाईट बोललो. मित्रा, बस का यार. आई, मी आता इथेच राहणार कायमचा. आपण दरवर्षी सत्यनारायण करायचं.
सत्यनारायणा तुझी कृपा अशीच अखंड असू दे आमच्यावरती.